Hello everyone, welcome in this A to Z Education YouTube channel. आज आपण प्रीपोजिशनबद्दल पाहणार आहोत. ग्रामरच्या रिलेटेड आपण नाउनच्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत, नाउनचे टाइप्स पाहिलेले आहेत, प्रोनाउन म्हणजे काय पाहिलेलं आहे, एम इज आरची स्टोरी पाहिलेली आहे, त्याच्या रिलेटेड असणारे एक टेस्टसुद्धा पाहिलेली आहे. होप सो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही डाऊट राहिलेला नसेल. डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारा. मी त्या डाऊटचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच देईन, तो डाऊट नक्कीच क्लिअर करेन. आता आज आहे ते प्रीपोजिशन. आता प्रीपोजिशन म्हणजे काय, तर ग्रामरमध्ये अगदी फर्स्ट स्टँडर्डपासूनच प्रीपोजिशन किंवा नाऊन, प्रोनाऊन, एम इज आर, वॉज वर अशा पूर्ण ग्रामरच्या कन्सेप्ट बेसिकपासून घेतल्या जातात. सो फर्स्ट स्टँडर्डमध्ये सुद्धा प्रीपोजिशन ही एक कन्सेप्ट आहे ग्रामरची. आणि त्या प्रीपोजिशनमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे, तर एखादी गोष्ट किंवा एखादं नाऊन, एखादी गोष्ट कुठे आहे, त्याची पोजिशन नक्की काय आहे हे सांगणं म्हणजेच प्रीपोजिशन. प्रीपोजिशन काय करतं, तर ते सांगतं की एखादी व्यक्ती कुठे आहे, एखादी वस्तू कुठे आहे, किंवा आपण कुठे बसलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे, किंवा एखादं थिंग कुठे आहे, याचं पोजिशन जे सांगणं त्याला आपण प्रीपोजिशन असं म्हणतो. आता तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे. द ग्लास ऑफ मिल्क इज केप्ट ऑन द टेबल. काय आहे फर्स्ट एक्झाम्पल, द ग्लास ऑफ मिल्क इज केप्ट ऑन द टेबल. आता इथं हा टेबल आहे आणि या टेबलच्या वर ग्लास आहे. दुधाचा जो ग्लास आहे तो टेबलच्या वर आहे, टेबलवर आहे, म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, ऑन द टेबल, ऑन. म्हणून ऑन हे काय झालं, प्रीपोजिशन झालं. द कार कीज आर इन माय बॅग. द कार कीज आर इन माय बॅग. माझ्या बॅगेमध्ये काय आहे, कारची चावी आहे. सो इन माय बॅग, इन हे जे इन आहे याला पण आपण काय म्हणतो, प्रीपोजिशन म्हणतो. वॉटर फ्लोज अंडर द ब्रिज. वॉटर फ्लोज अंडर द ब्रिज. ब्रिजच्या खालून काय होतंय, पाण्याचा प्रवाह आहे, म्हणजे पाणी वाहत आहे. ब्रिज खालून, पुलाखालून पाणी वाहत आहे. सो अंडर, अंडर हे काय झालेलं आहे, प्रीपोजिशन आहे. आय वेंट टू आसाम धिस इयर. वेंट टू, टू हा काय झाला आहे, प्रीपोजिशन आहे. द फ्लाईट फ्रॉम फ्रान्स हॅज नॉट अराइव्ड. फ्रॉम यामध्ये सुद्धा काय आहे, फ्रॉम हे प्रीपोजिशन आहे. सो ऑन, इन, अंडर, टू, फ्रॉम हे जे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत त्याला आपण प्रीपोजिशन असं म्हणतो. म्हणजे काय, द अंडरलाईन वर्ड टेल यू वेअर समथिंग, इन ब्रॅकेट नाऊन दिलेलं आहे. द अंडरलाईन वर्ड्स टेल यू where something is found or position in relation to something else other noun. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू, नाउन किंवा ऑब्जेक्ट, नाउन किंवा एखादी थिंग, ती कुठे आहे हे सांगणं त्याला प्रीपोजिशन म्हणतात. मग ऑन द टेबल, इन माय बॅग, अंडर द ब्रिज, टू, वेंट टू आसाम, फ्रॉम असे जे वर्ड्स आहेत त्याला आपण प्रीपोजिशन असं म्हणतो. आता वेअर इज द ग्लास इज रिलेशन टू द टेबल. आता टेबल आणि ग्लास, ग्लास नक्की कुठे आहे, द ग्लास इज ऑन द टेबल. ऑन द टेबल म्हणजे जो ग्लास आहे, दुधाचा ग्लास, त्याची पोजिशन सांगितलेली आहे, कुठे आहे, तर ऑन द टेबल. म्हणून ऑन हे काय आहे, प्रीपोजिशन आहे. वेअर आर द कार कीज इन रिलेशन टू द बॅग. मग बॅग आणि कीज याचं रिलेशन काय आहे, तर बॅगेमध्ये काय आहेत, कीज आहे. द कार कीज आर इन माय बॅग. सो इन हे काय झालेलं आहे, प्रीपोजिशन आहे. आता इथे आहे एक तुम्हाला प्रीपोजिशनची डायग्राम दिलेली आहे. यामध्ये सांगितलेलं आहे प्रीपोजिशनचे एक्झाम्पल्स, म्हणजे टाइप्स. प्रीपोजिशन टू, ऑन, अबाव, ओव्हर, अंडर, फ्रॉम, इन यांना आपण म्हणतो प्रीपोजिशन. असे जे वर्ड्स सेंटेन्समध्ये येतात त्यांना आपण प्रीपोजिशन म्हणतो. आणि अजून एक आहे इथे
विथ. आलं लक्षात? प्रीपोजिशन कोणते कोणते आहेत? टू, ऑन, अबाव, ओव्हर, विथ, अंडर, फ्रॉम, इन. सो हे जे आहेत हे प्रीपोजिशन्स आहेत. डायग्राम फॉर्ममध्ये दिलेलं आहे म्हणून तुम्हाला लगेच लक्षात येईल की प्रीपोजिशन म्हणजे काय आणि नक्की प्रीपोजिशन्स आपण सेंटेन्समध्ये कुठे वापरतो. आता कुठे वापरतो म्हटलात तर इथे तुमच्यासमोर पुन्हा एक एक्झाम्पल आहे. वी आर स्टँडिंग अंडर द ट्री. आता याच्यामध्ये प्रीपोजिशन कोणतं आहे? वी आर स्टँडिंग अंडर द ट्री. येस, अंडर. अंडर हे काय आहे? प्रीपोजिशन आहे. अंडर हे काय आहे? प्रीपोजिशन आहे. द पेन इज ऑन द टेबल. द पेन इज ऑन द टेबल. सो ऑन, टेबल आणि पेनमधलं रिलेशन काय आहे? तर पेन हा कुठे आहे? टेबलवर आहे. ऑन द टेबल. सो ऑन हे काय झालं? प्रीपोजिशन. आय केम फ्रॉम बँगलोर येस्टरडे. सो फ्रॉम हे काय झालेलं आहे? प्रीपोजिशन आहे. नेक्स्ट, शी सॅट विथ द न्यू गर्ल. शी सॅट विथ द न्यू गर्ल. नेक्स्ट, ही इज गोइंग टू द टेम्पल. ही इज गोइंग टू द टेम्पल. द बॉल वेंट ओव्हर द रूफ. आता तुम्ही फाइंड आउट करा याच्यामध्ये प्रीपोजिशन्स कोणते असतील. द बॉल वेंट ओव्हर द रूफ. कारण जर एवढं एक्सप्लेनेशन दिलं आहे तर मला असं वाटतं की तुमच्या लक्षात येईल की प्रीपोजिशन सेंटेन्समध्ये कुठे आलेलं आहे. ओके. द कॅट वॉज हायडिंग अंडर द बेड. झोया लिव्स इन मुंबई. येस. आता इथे काय आहे? शी सॅट विथ द न्यू गर्ल. सो इथे विथ. येस, विथ हा काय आहे? प्रीपोजिशन असणारा वर्ड आहे. ही इज गोइंग टू द टेम्पल. टू इथे काय येणार आहे? टू हे प्रीपोजिशन येणार आहे. द बॉल वेंट ओव्हर द रूफ. ओव्हर द रूफ. द बॉल वेंट ओव्हर द रूफ. सो ओव्हर हे काय येईल? प्रीपोजिशन येईल. येस. द कॅट वॉज हायडिंग अंडर द बेड. सो इथे अंडर हा वर्ड आहे तो काय येणार? प्रीपोजिशन येणार. झोया लिव्स इन मुंबई. सो इथे इन हा वर्ड आहे तो प्रीपोजिशन आहे. सो अशा पद्धतीने आपण काय पाहिलेले आहेत? प्रीपोजिशन पाहिलेले आहेत. प्रीपोजिशन कोणते वर्ड्स प्रीपोजिशन या कॅटेगरीमध्ये येतात हे आपण पाहिलेलं आहे आणि या प्रीपोजिशनच्या रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स पण आपण पाहिलेले आहेत. सो आय होप तुम्हाला प्रीपोजिशन म्हणजे काय हे कळालेलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.